हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर इथे परत आज मी बनवणार आहे बेडेड बॉल ठुशी. तर त्याच्यासाठी हे असे बेडेड बॉल मी बनवून घेतलेले आहेत, हे पाहू शकतात. आता याच्यामध्ये सेम बेडेड बॉलची एक ठुशी आपण बनवली होती गोल्डन कलरमध्ये, गोल्डन आणि ग्रीन कलरचे मोती. तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केला होता. तर त्याच्यामध्ये कमेंट होती की त्यांना एका ताईंना 5 मोत्यांपासून हा बेडेड बॉल कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ त्यांनी बनवायला सांगितला होता. तर त्याच्यासाठी मी बनवते इथे व्हिडिओ. तर इथे पाहू शकता, इथे हे वेगवेगळ्या साईजमध्ये मी असे बेडेड बॉल बनवून घेतलेले आहेत. तर हे जे मोती आहेत व्हाईट कलरचे 1 नंबरचे मोती आहेत, त्याच्यापासून हे असे 4 बनवून घेतलेले आहेत मी. तसंच इथे ब्लॅक कलरचे जे मोती आहेत त्याच्यापासून असे हे 4-4 मोत्यांमध्ये असे हे 6 बॉल बनवून घेतलेले आहेत. तसंच इथे 2 कलरमध्ये मी बनवून घेतलेलं आहे, हे पाहू शकतात, गोल्डन आणि व्हाईटमध्ये. हेही 4-4 मोत्यांमध्येच आहेत. तसंच इथे हे 2 5-5 मोत्यांमध्ये बनवून घेतलेले आहेत. ब्लॅक असल्यामुळे थोडं दिसायला प्रॉब्लेम होत असेल, हे पाहू शकतात. आणि इथेही हे गोल्डन आणि ब्लॅक असं 2 मोत्यांमध्ये थोडे डिफरंट डिझाईनमध्ये बनवलेलं आहे मी, हे पाहू शकता. असं हे याच्यामध्ये 2 साईडला फक्त गोल्डन मोती आहेत आणि मध्ये ब्लॅक. तसंच याच्यामध्ये इकडे खालीवर गोल्ड आणि मध्येही गोल्ड आहे. तसंच इथे जे 2 आहेत 2 लाईनमध्ये, तर ते ब्लॅक कलरचे मोती आहेत. तर 5 मोत्यांपासून हा बेडेड बॉल कसा बनवायचा ते दाखवते मी तुम्हाला आज. चला, तर त्याच्यासाठी इथे मी बाइंडिंग वायरच घेतलेली आहे. ही पाहू शकतात. नॉर्मली आपण रेग्युलर यूज करतो तीच आहे, परंतु तुम्ही इनविजिबल जी वायर असते जो तंगूस, तर तोही यूज करू शकता. त्याच्यामध्ये आणखीन छान बनतं, एकदम कडक असं त्याचा बॉल बनतो, टाईटली एकदम, हे पाहू शकतात. इथे सगळ्यात अगोदर इथे मी हे 5 मोती घेतले. असं याच्यामध्ये वेळ थोडा खूप जातो, परंतु मी एक तुम्हाला ट्राय करून दाखवते, बनवून दाखवते, स्पेशल त्या ताईंसाठी ज्यांची कमेंट होती त्यांच्यासाठी. हे पाहू शकतात. आता इथे मी 5 मोती टाकले आणि जो शेवटचा मोती आहे त्याच्यामधून हे जी तार आहे ती रिटर्न त्याच्यामधून मी अशी पास केली आणि खिचून घ्यायची आपल्याला. हे पाहू शकतात. इथे साधारण थोडी तार इथे मी पुढे सोडणार आहे, जी नंतर आपल्याला ट्विस्ट करून कट करायची आहे. हे पाहू शकतात. हे झाले 5 मोती. आता याच्यामध्ये जर आपण आणखीन मोठी साईज घेतली तर आणखीन मोठे बनतात. जसं मी पाठी तुम्हाला दाखवलं होतं, जो देवाच्या हारामध्ये वगैरे आपण कंठी बनवतो त्याच्यामध्ये यूज करू. एवढ्या साईजमध्ये मोत्यांच्या नंबरप्रमाणे 2 नंबर, 3 नंबर, 5 नंबर असे आपल्याला जे हवे त्या नंबरमध्ये आपण बनवू शकतो, ज्याची साईज आपल्याला केवढी मोठी हवी इतपत. तर इथे हे पाहू शकतात, इथे हे 5 मोती टाकले. आता फर्स्ट आपण 5 मोती टाकले. सेकंड राऊंडमध्ये आपल्याला फक्त 4 मोती टाकायचे आहेत. हे असे फक्त 4 मोती टाकायचे आहेत. तर ही जी ठुशी आहे ती गोल्डन आणि ब्लॅक मोत्यांच्या बॉलपासून मी बनवणार आहे. आता वटपौर्णिमा येणार आहे आणि त्याच्यासाठी मी ही ज्वेलरी बनवते, हे पाहू शकतात. आता इथे हे मी 4 मोती टाकले. तर आता स्टार्टिंगला ज्या मोत्यामधून आपण ही तार बाहेर काढली होती त्याच मोत्याच्या अपोजिट साईडने आपल्याला ही तार परत अशी त्याच्या समोर खेचून घ्यायची आहे, अशी. हे पाहू शकतात. ही अशी, हे बघा. आता दोन्ही साईडला आपले हे 5-5 वाटतात, म्हणजे मधला मोती दोन्हीकडे काउंट होतो, त्यामुळे इकडचे 4, इकडचे 4 आणि मधला एक, असे 5-5 मोत्यांचे हे 2 झाले आपले. आता ही जी तार आहे बाइंडिंग वायर, तर ती आता हे पाहू शकतात, हा मधला मोती, तर हा या साईडच्या मोत्यामधून आपल्याला ही अशी परत बाहेर काढून घ्यायची आहे. हे पाहू शकतात. इथून अशी, थोडे मोती छोटे आहेत त्याच्यामुळे, परंतु ही तार इझिली येते. एवढंच की आपल्याला अशी टाईटली खेचायची आहे, म्हणजे जो तो मोत्यांचा बॉल बनेल तो आपला टाईट बनेल. हे पाहू शकतात. इथे काढून घेतले मी. आता इथे 1, 2 आणि 3 अशी इथे 3 मोती ऑलरेडी आहेत, हे पाहू शकताय. तर आपल्याला याच्यामध्ये आता फक्त 3 मोती घालायचे आहेत. हा मोती जो असणार आहे हा खालच्या साईडचा मोती असणार आहे, तर हे 2 मोती आणि याच्यामध्ये आता परत मी 3 मोती घालून घेते. पहिले आपण 5 मोती घातले, त्याच्यानंतर 4 मोती घातले आणि आता आपण 3 मोती घालतो याच्यामध्ये, हे पाहू शकतात. मी 3 मोती याच्यामध्ये ॲड केले इथे, हे असे. आणि आता हा जो मोती आहे इकडचा, तर या मोत्यामधून आपल्याला ही वायर अशी पास करून परत ज्या मोत्यामधून आपण बाहेर काढलेली आहे तिथूनच आपल्याला ती रिटर्न बाहेर काढायची आहे. हे पाहू शकतात. एक मोत्यामधूनही काढू शकतो आपण, किंवा 2 मोत्यांमधून अशी वायर आली तर दोन्ही मोत्यांमधून काढू शकतो, ही अशी. हे पाहू शकता. झाले. आता इथे आपले 3 फ्लावर झाले, याच्याभोवती पेटल्स बोलू शकतो आपण यांना, मध्ये 3 आणि साईडला 3. तर आता असं करत करत आता हे जे मधलं सर्कल आहे हे पाहू शकताय, हे जे मधलं सर्कल आहे, तर या प्रत्येक मोत्याभोवती आपल्याला असे या पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. हे पाहू शकता, असे 5, म्हणजे आता हे मधला एक, हे 2. तर असं सेम याच पद्धतीने करत मी घेते.
असे 5 पेटल्स बनतील त्याच्या. थोडासा व्हिडिओ मोठा होईल. आता याच्यामध्ये परत आपल्याला हा जो तार काढलेली आहे आपण बाहेर, त्याचा जो समोरचा मोती आहे त्याच्यामधून परत आपल्याला एकदाशी ही तार आहे ती बाहेर काढायची आहे. ही प्रत्येक वेळी आपल्याला समोरच्या मोत्यामधूनच बाहेर काढावी लागणार आहे, हे पाहू शकतात असे. आणि याच्यामध्ये इथे ऑलरेडी 2 मोती असतात, तर परत आपल्याला याच्यामध्ये 3 मोती ॲड करायचे आणि सेम प्रोसेस करायची आहे. सो मी हे पटकन 2-3 पेटल्स आहेत त्या बनवून घेते, हे पाहू शकताय. आता इथे या ज्या 4 पेटल्स आहेत आपल्या त्या रेडी झालेल्या आहेत. तर आता आपल्याला हा मोती आणि हा मोती असं या दोन्ही मोत्यांमधून ही जी आपली तार आहे वायर, बाइंडिंग वायर, तर ती बाहेर काढून घ्यायची आहे. थोडासा बाहेरचा आवाज येतो आहे, इग्नोर करा. कारण मी जेव्हा व्हिडिओ बनवायला बसते तर स्ट्रीट साईडचे डॉगीज आहेत ते माहीत नाही कुठून जागे होतात, सो प्लीज इग्नोर करा. ही अशी मी बाहेर काढली इथून. आता इथे लक्षपूर्वक बघा जरा, हे बघा 1 2 3 असे हे ऑलरेडी इथे 3 मोती आहेत. तर याच्यामध्ये आता आपल्याला फक्त 2 मोती ॲड करायचे आहेत, म्हणजे आपला 5 मोत्यांचा जो राऊंड आहे तो इथे कंप्लीट होईल. थोडंसं किचकट आहे हे, आणि राऊंड शेपच्या मोत्यांमध्ये थोडं तरी पटकन होतं हे, परंतु हे जे मोती आहेत हे पाहू शकतात, हे ब्लॅक कलरचे क्रिस्टल मोती, त्याच्यामध्ये खूप क्रिटिकल वाटलं मला बनवताना. कारण ते काचेचे मोती आहेत आणि थोडे जास्त आपण खेचली वायर वगैरे तर त्याच्या म्हणजे जे पार्ट आहेत म्हणजे थोडे तुकडे वगैरे होतात, तुटतात. थोडं काळजीपूर्वक करावं लागतं ते. हे बघा आता इथे मी याच्यामध्ये ऑलरेडी 2 मोती ॲड केलेले आहेत. तर आता इथून आपल्याला या मोत्यामधून इथून अशी परत बाहेर काढायची वायर, ही अशी, हे पाहू शकतात. इथेही आपला हा राऊंड कंप्लीट झाला. आता सेम इथून या मोत्यामधून परत वरती काढायचं आहे. सो पटपट करून घेते मी हे असं. आता हे बघा, हे साईडच्या या 5 पेटल्स आणि त्याच्यावरती हा 1 राऊंड, असे आपले इथे 6 राऊंड झालेले आहेत. तर इथे फक्त हा जो सेकंड राऊंडचा आपण बनवला त्याच्यामध्ये फक्त असे 3 मोती ॲड केले आणि इथून पुढे फक्त 2-2 मोती ॲड होणार आहेत. थोडंसं काळजीपूर्वक व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल, हे पाहू शकतात. आता हा मोती आहे त्याच्या समोरच्या मोत्यामधून आणि त्याच्या समोरच्या मोत्यामधून अशी ही तार आपल्याला बाहेर काढून फक्त आता 2 मोती ॲड करायचे आहेत. थोडंसं किचकट आहे, सॉरी, माझा हात लागला त्याच्यामुळे स्टँड इकडे तिकडे हलत आहे, हे पाहू शकतात असं. आणि इथे हे 1 2 3 ऑलरेडी 3 मोती आहेत, तर याच्यामध्ये फक्त 2 मोती ॲड करायचे अशी. तुम्ही लक्षपूर्वक जर बघितलं तर तुम्हाला पटकन समजेल हे. त्याच्यासाठी फुल व्हिडिओ बघा, कारण अर्धवट बघून नाही समजणार, थोडंसं किचकट आहे हे असं. आता याच्यामध्ये मी 2 मोती ॲड केले, तर हा जो मोती आहे त्याच्यामधून आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. हे असं इथून या मोत्यामधून काढून वायर, मोती छोटे असल्यामुळे थोडं त्यांचे जे होल आहेत तेही छोटेच आहेत. एक मोत्यामधूनही आपण असं काढून घेऊ शकतो. पुढे इथून परत ज्या मोत्यामधून आपण स्टार्ट केलं होतं त्याच मोत्यामधून आपल्याला ही तार आहे ती अशी परत बाहेर काढायची आहे. थोडी तारमध्ये फोल्ड होते. इथे हा राऊंडही कंप्लीट झाला. आता सेम आपल्याला परत त्याच्या समोरच्या 2 मोत्यांमधून परत बाहेर काढून सेम याच पद्धतीने आपल्याला 2 मोती ॲड करायचे आहेत, जसं की आता आपण बनवलं, हे पाहू शकता असं. तोपर्यंत जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओज बघा, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे असं परत एकदा मी 2 मोती घेतलेले आहे त्याच्यामध्ये आणि परत या साईडचे हे जे मधले 3 मोती आहेत तर या मोत्यामधून आपल्याला परत राऊंड करत करत ती तार जी आहे ती जिथून आपण बाहेर काढली तिथे परत आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. अशी थोडी तार आहे त्याच्यामुळे ती फोल्ड होते इकडे तिकडे, सो त्याच्यामध्ये थोडा वेळ जातो आहे. हे असं. आणि याच्यामध्ये परत एकदा आपल्याला आणखीन 2 मोती ॲड करायचे आहेत आणि सेम ज्या पद्धतीने आपण स्टार्टिंगला केलं म्हणजे याच्या अगोदर, तर त्याच पद्धतीने आपल्याला इथे परत बनवून घ्यायचं आहे. हे असं इथे जवळजवळ आपलं कंप्लीट होत आलेलं आहे. या मोत्यामधून हा समोरचा जो हे जे 3 मोती येतात त्याच्यामधून आपल्याला हे असं करत करत परत राऊंड करून घ्यायचा आहे याचा. हे असं इथून आता हा जो वरती मोती आहे हा जिथून आपण वायर इथे बाहेर आलेली आहे आपली ज्या मोत्यामधून, तर त्याच्या साईडचा जो हा उभा मोती आहे त्याच्यामधून ही वायर आपल्याला परत वरच्या साईडला काढून घ्यायचे. म्हणजे जिथून आपण स्टार्टिंग केली होती हे
जे 2 मोती आपण टाकले त्याच्या अगोदर त्याच मोत्यामधून आपल्याला परत रिटर्न अशी वायर ही बाहेर काढून घ्यायची आहे. आणि त्याच्यासमोर आता इथे आपला हा जो बीडेड बॉल आहे तो कंप्लीट होत आलेला आहे. सो हे पाहू शकता इथे हे जे 2 मोती आहेत हे पाहू शकता, जिथे आपली तार बाहेर आले तर इथून इथे समोरचे जे 2 मोती आहेत त्याच्यामधून परत आपल्याला ही वायर आहे ती अशी पुढच्या साईडला काढून घ्यायची. आय होप तुम्हाला समजेल. जेवढं जमेल एवढं मी पटपट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि परत त्याच्या पुढच्या 2 मोत्यांमधून परत एकदा आपल्याला ही तार अशी समोर काढून घ्यायची आहे. एका मोत्यामधून मी काढून घेते अशी, कारण एकसाथ तार काढायला गेलं तर तार थोडी फोल्ड होते आणि त्याच्यामध्ये वेळ जातो आहे. हे पाहू शकतात. असं परत एकदा म्हणजे आता मी 3 मोत्यांमधून समोर वायर काढून घेतली ही अशी इथे. आता आपला हा लास्ट राऊंड असणार आहे. हे पाहू शकतात. आता याच्या प्रत्येक बाजूने आपण बघितलं तर हे असे 5-5 मोती आहेत. कोणत्याही साईडने तुम्ही पाहिलं तरी 5-5 मोती आहेत. हे थोडं जवळून दाखवते. हे पाहू शकतात. आता इथे वरती ही जी आपली तार आलेली आहे इथून, तर इथे बरोबर दोन्ही साईडला 4-4 असे 8 मोती आहेत. हे पाहू शकतात. या साईडलाही 1 2 3 4 आणि या साईडलाही 1 2 3 4 असे वरच्या साईडने असे 8 मोती आहेत. तर आता इथे बरोबर मध्ये सेंटरला आपली ही तार आलेली आहे. तर त्याच्यामध्ये फक्त 1 मोती ॲड करायचा आहे आणि त्या एका मोत्याने आपले जो वरचा हा जो राऊंड आहे तो पूर्णपणे कंप्लीट होईल. कारण ऑलरेडी दोन्हीकडे 4-4 मोती आहेत. तर हा 5वा मोती असं त्या 5व्या मोत्यामुळे हे पाहू शकतात आपला राऊंड इथे आहे. हा बीडेड बॉल तो पूर्णपणे कंप्लीट होईल. तर आता त्याच्याबरोबर हे बघा समोरच्या मोत्यामधून आपल्याला या साईडला अशी वायर काढून घ्यायची आहे. आणि सेम हे कंप्लीट झाला हा राऊंड की त्याच्या समोरचा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. म्हणजे आपला जो हा बीडेड बॉल आहे तो एकदम टाईटली येईल. हे पाहू शकतात असं. आणि याचा राऊंडही कंप्लीट होईल. म्हणजे हा जो बॉल आहे आपला तो पूर्णपणे कंप्लीट होईल. इथे एक साईड माझी कंप्लीट झाली. तर आता दुसऱ्या साईडचे जे 4 मोती होते आणि त्याच्यामध्ये हा 5वा आपण मध्ये टाकला. तर हे पाहू शकता हे असे ओपन आहेत. तर यालाही पूर्णपणे कवर करून राऊंड करून ही जी तार आहे तर ती एक मोत्यामधून काढून इकडे मी जिथे स्टार्ट केलं होतं तिथे घेऊन येऊन नंतर हे दोन्ही वायरचे टोकं आहेत ते ट्विस्ट करून कट करून घेते. म्हणजे आपला जो बॉल आहे तो पूर्णपणे रेडी होईल. हे असं इथे आपला पूर्णपणे हा जो बीडेड बॉल आहे तो रेडी झालेला आहे. तर उरलेली वायर कट करून याची जी दोन्ही टोकं आहेत ती मी इथे ट्विस्ट करून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर हे जे ट्विस्ट केलेलं आहे तर ते आपल्याला असं आतल्या साईडला घालायचं आहे. जो मधला गॅप आहे त्याच्यामध्ये हे पाहू शकतात. इथे हा जो आपला बीडेड बॉल आहे तर तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. याच्या प्रत्येक बाजूला पाहू शकता तुम्ही 5-5 असे मोती आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल. जरी नसेल समजलं तरी नेक्स्ट टाईम जेव्हा मी हा बीडेड बॉल बनवेन तर तो पूर्णपणे मोठ्या मोत्यांमध्ये बनवेन म्हणजे तुम्हाला समजायला इझी जाईल. हे पाहू शकतात हा पूर्णपणे रेडी आहे. सेम याच पद्धतीने बनवलेला आहे. परंतु याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो बनवताना, कारण हे जे मोती आहेत तर ते राऊंड शेपमध्ये नाही आहेत. हे पाहू शकतात अष्टपैलू मोत्यांसारखे त्यांना एजेस आहेत. तर समजला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, आवर्जून सांगायचं म्हणजे 19 आणि 20 डेज या 2 दिवसाचा आपले व्हिडिओ बनवले नाही आहेत. सो ते मी लवकर अपलोड करेन बनवून. थँक्यू.